हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. दोन मुली गप्पा मारत असतात. पहिली, काय ग, तुझं वय इतकं वाढत चाललंय, मग तू लग्न का नाही करत? दुसरी, अगं, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितला आहे तो वकील आहे. आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की आम्हाला पुढची तारीख देतो. भिकारी एका घरासमोर भीक मागायला येतो. भिकारी भलताच प्रामाणिक असतो. भिकारी, साहेब, आपल्या शेजाऱ्यांनी मला पोटभर जेवू घातलंय, तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना. घरमालक, हे घे हजमोला. परीक्षा हॉलमध्ये मुलगी मुलाकडे बघत असते. मुलगा, माझ्याकडे बघू नकोस. मुलगी, का? मुलगा, जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला नापास झाल्यासारखं वाटतंय. जगातले सर्वात निरागस चार चेहरे. एक, झोपलेलं बाळ. दुसरं, आईवडिलांसमोर बसलेला आपला मित्र. तिसरा, सुट्टीसाठी अर्ज करणारा एम्प्लॉई. आणि बायकोला न सांगता मित्राबरोबर पार्टी करून आलेला नवरा. आधुनिक श्लोक. सदा सर्वदा मोबाईल पाहावा, त्याचे कारणही वेळ तुमचा जावा. रडू नको जरी संपला डाटा, कोणी नेट फुकट पूर्वी आता. जय जय मोबाईल समर्थक. त्या मुली पण आतंकवाद्यापेक्षा कमी नव्हत्या बर का. ज्या सर वर्गात येताच आठवण करून द्यायच्या, सर तुम्ही होमवर्क चेक करणार होते ना. जिकडे बघावं तिकडे बायकोची चर्चा आहे. कोणी आणून रडत आहे तर कोणी आणण्यासाठी रडत आहे. आजच्या काळात कुणावरही भरोसा ठेवता येत नाही. मी टीव्ही सोडून पाणी प्यायला गेलो, तोपर्यंत गुंडांनी हिरोईनलाच पळवून नेलं. भात शिजवताना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे 4-5 दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत आणि नवऱ्याला ती बिर्याणीचा असा दम द्यावा. ही झाली दम बिर्याणी. पप्पू 10 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जाऊ लागला. शिक्षक, काय झालं, खूप लवकर चालला आहेस? पप्पू, काय करणार, ज्याच्या भरोशावर पेपर द्यायला आलो होतो तोच मला विचारत आहे. म्हण्या त्याच्या मित्रांना ज्ञान पाजत असतो. जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला तर डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि जोरात म्हणा, हा विषय खूप छान आहे म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा शिकणार. जिभेला एक पण हाड नसतं, तरी पण सगळ्याची हाडं मोकळी करण्याची ताकद जिभेमध्ये असते. जीवनात आनंद घेत जा मित्रा. यम कधी रेड्यावर बसून येईल सांगता येत नाही. आधी देवबाप्पा पुस्तक घेऊन बसायचे म्हणून हिशोब पुढच्या जन्मात व्हायचा, पण आता देवबाप्पा लॅपटॉप घेऊन बसले आहेत म्हणून हिशोब याच जन्मातच होणार. म्हणून म्हणतो, जपून राहा. एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करीत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलावले. बायको, काय आहे? नवरा, या 2 वायरपैकी एक वायर जरा धर. बायको, हां धरली. नवरा, काही जाणवलं का? बायको, नाही. नवरा, अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर. पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर प्रियकर प्रेयसीला म्हणतो, प्रिये, मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतंय. तेवढ्यात बाजूने जाणारा एक जण विचारत,
अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्रॉफिक आहे का तेवढं बघून सांग रे. ती लग्नात नवरी मुलीला एवढे का सजवतात? मी गिफ्ट कसे पण असो, पॅकिंग जबरदस्त असली पाहिजे. कुकर कंपन्याकडे महिलांची नवीन मागणी. शिट्टीसोबत आकडे पण सांगणारा कुकर हवा. कारण व्हॉट्सॲप, ॲप्स, फेसबुकच्या नादात शिट्ट्या लक्षातच राहत नाहीत. फास्ट फूड खाल्ल्याने माणूस फास्ट होत नाही आणि स्मार्टफोन ठेवल्याने कोणी स्मार्ट होत नाही. पण लूज मोशन झाल्याने माणूस लूज होतो. गरमी सुरू होते म्हणून सांगितलं. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. काल एकाला म्हणालो की डीपीला तुझा फोटो लाव. ते अडाणी म्हणतंय नको, वायरमॅन मारील मला. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय आजार कसं तरीच होतंय आणि राष्ट्रीय गैरसमज लग्न झाल्यावर सुधारेल. राष्ट्रीय उपचार थोडी घे, बरं वाटेल. सध्याचे राजकारण म्हणजे IPL सारखं झालंय. चांगले प्लेयर विकत घ्यायचे आणि जिंकून पैसे कमवायचे. पक्षनिष्ठा वगैरे अंधश्रद्धा आहे. कूलरमध्ये पाणी भरणारा पुरुष, गॅस सिलेंडर उचलणारा पुरुष, गव्हाची पोती उचलणारा पुरुष आणि आयोडिक्स झेंडूबामच्या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या बायका. वा रे दुनिया. बायको ऐका, मी मेले तर तुम्ही काय कराल? नवरा मी वेडा होईन. बायको मग दुसरं लग्न करणार नाही ना? नवरा वेडा माणूस काही करू शकतो. मुलगा आई माझ्या सगळ्या मित्रांचे एकतर लग्न झाले आहेत किंवा ठरले आहेत. आई बर मग. मुलगा माझं पण लग्न करून दे की माझं पण आत्ता लग्नाचे वय झालंय. आई बिलकुल नाही. मुलगा का? आई तुझं जरी लग्नाचं वय झालं असले तरी माझे सासूबाईचे झालेले वय अजून झालेले नाही. तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.